नमस्कार. आजचा आपला विषय आहे कंद पिकांची विशेषता व त्यांचे आहारातील महत्त्व. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राइब जरूर करा. वर्तमान काळामध्ये सर्वात प्रभावशाली म्हणून कंद पिके पुढे येत आहे. त्यामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कंद पिकांचे महत्त्व समजू लागले आहे. मानवाच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत रताळी, सुरण, करांदा, घोरकंद, वडीचाळू, भाजीचाळू इत्यादी कंद पिकांचा उपयोग करण्यात येतात. सद्यस्थितीत जगामध्ये तृणधान्ये व कडधान्ये या पिकांपासून इतर पिकांच्या तुलनेत सर्वाधिक उष्मांक मिळत असल्याने अन्न सुरक्षिततेमध्ये कंद पिके महत्त्वाची भूमिका बजावतात. महाराष्ट्रातील कोकण विभाग हा जैवविविधतेने नटलेला आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकण किनारपट्टीमध्ये अनेक प्रकारचे कंद पिके हे नैसर्गिकरित्या जंगलामध्ये दिसून येतात. या विभागातील हवामान व जमीन कंद पिकास पोषक असल्यामुळे विविध प्रकारचे कंद व मूळवर्गीय पिके व त्यांच्या प्रजाती आढळून येतात. कोकण विभागात प्रामुख्याने रताळी, घोरकंद, सुरण, वडीचाळू, भाजीचाळू तसेच भुई रताळे म्हणजे शेवरकंद, अरारूट इत्यादी अनेक कंद पिके आढळून येतात. जागतिक तापमान वाढ आणि बदलत्या वातावरणाचा वर मात करण्याची क्षमता या कंद पिकांमध्ये सर्वात जास्त आहे. इतर पिकांच्या तुलनेत सूर्यप्रकाशाचा चांगला वापर करून कर्बोदके तयार करण्याची क्षमता या कंद पिकांमध्ये असते. मनुष्य आहाराबरोबरच औद्योगिक क्षेत्र व जनावरांच्या खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा कंद पिकांचा वापर केला जातो. कंद पिके ही जमिनीखाली वाढत असल्याने विविध रोग व किडींचा प्रादुर्भावही या कंद पिकांवर अतिशय कमी प्रमाणात असतो. मानवी आहाराबरोबरच औद्योगिक क्षेत्र, पशुखाद्य, आयुर्वेद, औषधे, धार्मिक विधी व इतर ठिकाणी या पिकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आजही उष्णकटिबंधातील 20% लोकांचे कंद पिके हे प्रमुख खाद्य पिके आहेत. सद्यस्थितीत शेतकरी परसबागेत किंवा घराशेजारील माळ रानावर अथवा वर्कस जागेमध्ये पारंपरिक पद्धतीने थोड्या प्रमाणावर कंद पिकांची लागवड करताना दिसतात. कंद पिकांमध्ये पिष्टमय पदार्थ हे सर्वात अधिक प्रमाणात आढळून येतात. साधारण 20 ते 25% एवढ्या प्रमाणात कर्बोदके या पिकांमध्ये असतात. तसेच तंतुमय पदार्थ तसेच राखेचे प्रमाण सुद्धा कंद पिकांमध्ये अधिक प्रमाणात असते. त्याचप्रमाणे कॅल्शियम, फॉस्फरस, पालाश, लोह, मॅग्नेशियम, खनिज द्रव्ये सुद्धा पुरेशा प्रमाणात कंद पिकांमध्ये आढळून येतात. त्यामुळे भारतातील वाढत्या लोकसंख्येला भविष्यात येणाऱ्या अन्न सुरक्षा आणि पोषण मूल्ये सुरक्षिततेवर मात करण्यासाठी कंदवर्गीय पिकांची निश्चित मदत होईल. इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेत कंद पिकांमध्ये साठवणुकीची क्षमता ही जास्त प्रमाणात असते. कारण इतर भाजीपाला काढणीनंतर लगेचच बाजारामध्ये आपल्याला विक्रीसाठी द्यावा लागतो. पण कंद पिके आहे ही काढणीनंतर साधारण 3 ते 4 महिने साठवणुकीत टिकून राहतात व बाजाराच्या मागणीनुसार आपण कंद पिकांना बाजारात भाव मिळू शकतो. कंद पिकाचे आहारातील महत्त्व पाहता रताळी, सुरण, कणगर, करांदा, घोरकंद या प्रत्येक कंद पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ इत्यादी वेगवेगळ्या प्रमाणात आढळून येतील. रताळ्यामध्ये असणाऱ्या अ व ब जीवनसत्वामुळे लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या रात आंधळेपणा या आजारावरती मात करण्याची क्षमता ह्या रताळ्यांमध्ये अतिशय जास्त प्रमाणात आहे. सुरण या पिकाचे आहारात सेवन केल्यास मूळ व्याधींसारख्या आजारावर हे अतिशय उपयुक्त ठरतात. सुरण व रताळ्याची कोवळ्या पाल्याची भाजी म्हणजेच त्याची पालेभाजी म्हणून सुद्धा आहारामध्ये उपयोग केला जाऊ शकतो. मिश्रकंदाची लागवड आपण बियाण्यांपासून करत असून त्याचा कंद जो आहे हा न भाजता न उकडता कच्चा सॅलड पर्पजसाठी आपण आहारामध्ये उपयोग करू शकतो. आजपर्यंत कंद पिके उकडून किंवा भाजूनच त्याचा आहारात समावेश केला जातो. परंतु कंद पिकांचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करून त्याची बाजारात लोकप्रिय होण्यास वाव आहे. अशा प्रकारे बदलत्या वातावरणावर मात करण्याची क्षमता असलेल्या कंद पिकांची लागवड शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये लागवड करणे गरजेचे आहे. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राइब जरूर करावे.